हे शुभ सकाळ मित्रांनो, सकाळ सकाळी मॅडमांनी इकडे काम लावल्यात. डील पण तशी होती सोडा. जर नाश्त्याला आप्पे पाहिजे असेल तर नाल सोडून द्यायचं होतं. मग काय आप्पे म्हटल्यावर विषय संपलाच की. चला आता आंघोळ करून आलोय आप्पे तुंबलायला. आणि मम्मी इकडे म्हणाल्या तिला पण जरा ठेव. मी म्हटलो ती खाल्ली काय मी खाल्लो काय एकच आहे की. चला मित्रांनो, दौरा झाला शिरूरला जायचा, कारण की गाडी घेतल्यापासून अजून एकदा पण जनरल चेकअप करायला नाही तर शोरूमला निघायचं आहे आणि काही ऍक्सेसरीज पार्ट पण ऑर्डर करायचे आहेत. ड्रायव्हर पण आमचा रेडी झाला तर चला निघूया. ड्रायव्हर पण आमचा लय वांडा लय फास्ट गाडी मारते. ब्रेक दाबली की एअर बॅककडेच लक्ष जाते. आणि जस्टच पोहोचलोय. थोड्या वेळाच्या वेटिंग नंतर गाडीला घेतल्यात राऊंडात आणि आता 12:30 वाजली होती आणि आमच्या समोर बसलेला सेल्समॅन आम्हाला ब्रेकफास्टसाठी लंचसाठी ऑफर केला. मग आम्ही जर कन्फ्यूज झालो आणि मी बोललो नो सर थँक्स फॉर आस्किंग बट वी ऑलरेडी हॅड आवर लंच. तो ओके ओके बोलून जातच होता आणि बोला की नाही आपल्या कंपनीकडून कस्टमरला लंच आणि ब्रेकफास्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे ऐकून मी त्याला जाम मिठी मारलो. भावा या आधी सांगितलं नाहीस कुठे आहे तुमचं फूड कोर्ट? 2 दिवसापासून जेवलो नाही मारता. तो म्हणला फर्स्ट फ्लोअर इकडे जाऊ. लिफ्ट नको आता मी उडत जाणार. पप्पांचा काय आज उपवास आहे. पप्पा भगर घेतल्यात. मी इकडे मिसळ घेतलोय. फिरत्या काय ऐकना फुल मिलच मागवलाय. फ्री दिल्यात ते दिल्यात आणि त्यांना विचारायला गेला स्टार्टर मध्ये मंचावर सूप भेटेल काय. फिरत्याला म्हटलं चल तिकडे नाही तर आपल्याला मंचावर घेऊन मारतील. गाडी लिफ्ट केल्यात तिकडे आणि आम्ही त्या बाल्कनीत बसून निवांत बघायला लागलोय. बाहेर इकडे वातावरण गारगार झाले आणि मॅनेजर इकडे एम्प्लॉय लोकांवर गरम व्हायला आणि वर्कशॉपच्या मेन गेट पाशी आलो आणि ही दोघं मला रेड हँड गावली. ये सब करने आए थे। लोगों का मम्मी पापा जानते जो करना है कर लो. पुलिस के पास भेजना पुलिस के पास मम्मी भी भेजो. जानती है इसकी पापा भी। चला मित्रांनो, घरी येऊन जस्टच बाहेर पडलोय आणि आलोय आता दादाच्या दुकानपाशी आणि आता 9 वाजल्यात आणि आमचा झालाय जेवायला जायचा प्लॅन. लई दिवसानंतर ढाब्याला आलोय रिस्क घेऊन. जेवण चांगलं भेटेल अशी अपेक्षा आहे. बघूया. पण असं काही झालं नाही. जेवण एकदम फुळूक पाणी होतं आणि पांढरा रस्सा तर क्रिस्टल क्लिअर ट्रान्सपरंट होता. वाटीतनं टेबलाखालचं पाय दिसाल माझं आणि तांबडा रस्सा तर पाक तांबरलेला. आणि इकडे मासा म्हणून चिकन फ्राय करून दिल्यात. आतापर्यंत घोडा लावतात ते माहित होतं पण आम्हाला मासा लावलेत. बटर रोटी मागितलं खरं आम्हाला तेल लावून केलीत. तेल लावून दिलीत. हे बघा सगळे हाय असं जेवण सोडल्यात. बाकी कोंबडी बहुतेक गोकुळनगरची होती वाटतं. एड्स होत आहेत आम्हाला. हे चला मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मेहनती तुमच्यासाठी. चला टाटा बाय बाय टेक केअर.